शहराच्या गर्दीत हरवलेला एक तरुण राहुल. नोकरीचा ताण, घरची जबाबदारी आणि कधीही न संपणाऱ्या आर्थिक अडचणी. त्याचं मन सतत अस्वस्थ असायचं. एका रात्री पूर्णपणे थकलेला राहुल घरी जाताना बिल्डिंगच्या खालच्या बागेत जाऊन बसला. हताश होऊन तो स्वतःशीच पुटपुटला, कसं सांभाळू मी हे सगळं? कुणाकडेच कशाचंच उत्तर नाही. त्याच क्षणी वाऱ्याची एक शीतळ झुळूक आली आणि त्याच्या शेजारी एक शांत, तेजस्वी व्यक्ती येऊन बसली. निळी पितांबरी, कपाळावर मोरपीस, साक्षात कृष्ण. राहुल दचकला. हे स्वप्न आहे की भास हे त्याला कळेना. तरीही त्याने थरथरत्या हाताने नमस्कार केला. कृष्ण गालातल्या गालात हसले आणि शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस राहुल, तुझं मन जड झालंय म्हणून आलोय. बोल, काय झालं? राहुलचा बांध फुटला. तो म्हणाला, देवा, कामाचा प्रचंड ताण आहे. कितीही केलं तरी चुकाच काढल्या जातात. घरी सर्वांच्या अपेक्षा आहेत. पैशांचं ओझं वाढत चाललंय. कधी कधी वाटतं सगळं कोसळेल. मी एकटाच लढतोय असं वाटतं. मी खूप थकलोय रे. तो बोलत राहिला आणि कृष्ण शांतपणे एका जिवलग मित्राप्रमाणे ऐकत राहिले. राहुलचं बोलून झाल्यावर कृष्णाने बाजूच्या वाटेवरचा एक छोटा खडा उचलला आणि राहुलच्या हातावर ठेवला. हा खडा मुठीत घट्ट धरून ठेव आणि चल माझ्यासोबत. राहुल गोंधळला, पण त्याने तसंच केलं. दोघं उद्यानात फेरफटका मारू लागले. 1 मिनिट, 2 मिनिटं आणि राहुलचा हात दुखायला लागला. मुठीतल्या त्या छोट्या खड्यामुळे वेदना होऊ लागल्या. अखेर न राहून तो चिडून म्हणाला, कृष्णा, हा खडा आता बोचतोय, सोडू का? कृष्ण थांबले. त्यांनी राहुलकडे पाहिलं आणि अतिशय हळूवार आवाजात म्हणाले, राहुल, हा खडा म्हणजे तुझ्या चिंता आहेत. बघ, स्वतः त्या खूप छोट्या असतात, पण जोवर तू त्यांना घट्ट पकडून ठेवतोस तोवर त्या तुला बोचत राहतील, त्रास देत राहतील. हे ऐकताच राहुलने मोठ उघडली. खडा खाली पडताच त्याचा हात हलका वाटू लागला आणि त्यासोबतच त्याचं मनही. कृष्ण पुढे म्हणाले, समस्या तुला तोडत नाहीत मित्रा, त्या धरून ठेवण्याची तुझी पद्धत तुला थकवते. जे तुझ्या हातात आहे ते कर आणि जे नाही ते जीवनावर सोडून दे. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, म्हणजे मी माझ्या चिंता स्वतःच वाढवून घेतो? कृष्ण हसले आणि म्हणाले, हो, जेव्हा तू सोडून देतोस तेव्हा ओझं नाहीसं होत नाही, ते फक्त तुला बोचणं थांबवतं. एवढं बोलून कृष्णाने आपला हात आशीर्वादाच्या मुद्रेत उंचावला आणि ते अदृश्य झाले. पण राहुलच्या मनात आता फक्त एकच वाक्य घुमत होतं, मन हलकं ठेव, बाकी मी सांभाळतो. जर तुम्हाला अशा रोचक गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.